नमस्कार सर्व लोकांना, माझ्या भाऊ बंधूंना, काका काकींना आणि आमच्या युवक आहेत, पिढी आहे त्यांना. तुम्हाला माहिती आहे ना, ज्यावेळी कोण आजारी पडतो तर त्याला का बघायला जवळचे नातं येत नाही, परंतु ज्यावेळी त्यांचं मरण जवळ येतो तर ते धावत येतात, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, आणखी दवा वगैरे देतात. परंतु ते शेवटचं असं ICUमध्ये आणि ते मरतात. आणि त्यांचं कशासाठी ते लोक येतात इथे की मरणाच्या नंतर त्याचे जितके पैसे असतील किंवा इस्टेक वगैरे असेल, फ्लॅट असेल, जागा जमीन असेल, तो हिस्सा घेण्यासाठी हे कामं करतात शेवटला. तसंच माझे भावंडो, या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन जवळ आलेलं आहे. आता चंद दिवसमध्ये 20 तारखेला इलेक्शन आहे. नोव्हेंबरच्या 20 तारखेला 2024ला इलेक्शन आहे, महाराष्ट्र विधानसभाचं आहे ना. मग आता ते कोण उठले? आमची महायुती सरकार, BJP, अजित पवारची पार्टी आणि आमचे एकनाथ शिंदेची पार्टी उठली, जागृत झाली. कशासाठी? कारण इलेक्शन आलेलं आहे, वोट मिळालं पाहिजे आम्हाला. तसेच ते आम्हाला जे मेलाना त्यांचं व्यक्त त्याला कोण बघायला गेलं नाही, आणि शेवटी येतात पाणी द्यायला आणि हॉस्पिटल घेऊन जायला. कारण त्यांचं जे काही इस्टेक वगैरे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. तसंच हे लोकांनी बी असंच केलेलं आपल्या पाठीमागे. त्याजवळ काय 3-4 योजना आणल्यात आपल्यासाठी शेवटला. अरे तुम्ही गेले 10 वर्ष झाले, तुम्ही आम्हाला मारलं, काहीच केलं नाही. महागाई वाढवून टाकली तुम्ही, एवढी महागाई केली की बोलू नका. सर्व कुठली वस्तू महागाई नाही केलं, सर्व हे तुम्ही केलं. तुम्ही का ती महागाई कमती नाही केली? आम्हीला वोट दिलं होतं की नाही त्यावेळी? दिलं होतं की नाही? महागाई कशाला कमती केली ना तुम्ही? महागाई बी कंटाळी तुम्ही केली कमी. परत जे काही उद्योग यायचे इथं ते तुम्ही कुठे पाठवलं? गुजरातमध्ये पाठवलं. तर आम्हाला नोकऱ्या पण नाही. जे शिकलेले मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना नोकऱ्या चाकऱ्या नाही. तुम्ही काय केलंच नाही, उलटं मारपीट केलेली आहे. मुस्लिमला मार, ख्रिश्चनला मार, दलितला मार, नंतर शीख लोकांना मार, आमचे शेतकरी बंधू आहेत त्यांना मारा. सर्व महागाई केलेली तुम्ही, मारलं पण किती लोकांना. पण तुम्ही मध्ये आले नाही. मणिपूरला पण किती बलात्कार झालेला आहे, किती लोक मेले. घर तुटलं तिथं. आमचे पंतप्रधान गेले तिथं? नाही गेले. मग आता कशाला तुम्ही या योजना घेऊन आले शेवटला? मग ज्यावेळी ICUमध्ये आम्हाला पाठवलं ना, आता घेऊन आलेले आहे तुम्ही योजना. पहिली योजना आहे लाडकी बहीण योजना, नंतर शेतकरीसाठी तुम्ही योजना आणलेली आहेत, आणि तिसरी जे वरिष्ठ म्हणजे सिनियर सिटीजन आहेत, सिनियर सिटीजनला पण तुम्ही योजना घेऊन आलेले आहेत. सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक लोकांना पण तुम्ही योजना घेऊन आलेले आहेत, आणि दुसरे पण योजना घेऊन आलेले आहेत. पण ते शेवटी कशाला हो? तुम्हाला वोट दिलं होतं ना आम्ही 2014ला. तुम्हाला राज्य चालण्यासाठी दिल्लीमध्ये मी दिलं होतं, महाराष्ट्रामध्ये पण दिलेलं होतं. पण आमच्या लोकांसाठी तुम्ही काय केलं नाही. आणि आता तुम्ही लास्टचा शेवटचं द्यायला लागले. सगळं गेलं, आम्ही भुके मेलो, आणि आता तुम्ही देवाला आले. काय दिलं? लाडकी बहीण योजना काय देतात?
1500 रुपये. अरे घरामध्ये 5 लोक आहेत, ते 1500 रुपयेमध्ये काय करणार ना? काय करणार, काय पिणार, काय खाणार, कसे राहणार, कसे कपड्यालत्ता घालणार, कसं काय त्यांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पाठवणार सांगा मला. एक तर नोकऱ्या नाही, धन्य होते ते पण खलास झाले. का GST लावला, वाट लावली, नोटबंदी केली, वाट लावली, वाट लावली, वाट लावली, वाट लावली तुमच्या सरकारने. कोणाची? भारतात धरतात ना लोक त्यांची, आणि खास करून आमच्या महाराष्ट्र बंधू बंधुगणीची. तर तुम्हाला हे फसवाफसवी आता आणलेला आहे योजना, तर तुम्ही त्यामध्ये पडू नका, खुश होऊ नका. तुम्हाला 10 वर्ष रडवलं ना, मग ते आता शेवट्याला 150 देतात, 1500 देणार, आणि पुढच्या वेळी देतील की नाही ते पण माहीत नाही. कारण हे जुमलेबाजी नाहीत त्यांचं. मोदी तुम्हाला माहिती आहे ना, जुमलेबाजी. 15 लाख देणार होतं, दिले काय? नाही ना. मग तसंच हे आता पण हेच काय, शेतकऱ्यांना दोन गुणे भाव देणार होते, दिलं काय? नाही दिलं. तसंच आता 1500 देतात, पुन्हा देतील की नाही? जिंकून येणार, आले काय मला वाटतं येणार नाही. कारण लोकांनी आता लास्ट एकेला विचार केलेला आहे की आबा बस झालं, आता तुम्ही आमची वाट लावलेली आहे, आता आम्हाला बदलाव पाहिजे, बदलाव पाहिजे. नवीन आता आमची पार्टी दुसऱ्या आहेत, ती जुनी पार्टी येऊ द्या परत. हां, लाडली बहिणा 1500. ओके. अरे तुम्ही 15 लाख बोललेले होते, कधी 2014ला मोदींनी बोललं की मी 15 लाख तुम्हाला देणार, तुमच्या खात्यामध्ये आणणार, काला धन घेऊन येणार विदेशामधून, ते काँग्रेसने पाठवले तिथं, ते घेऊन येणार, ते 15 लाख तुम्हाला देणार. जर तुम्ही त्यावेळी 15 लाख दिले असते आणि आम्ही बँकमध्ये ठेवलं असतं, तर आज ही वेळ आली नसती 1500 रुपये द्यायचं. कसं मी तो सांगतो तुम्हाला. आता जर 15 लाख दिले असं तुम्ही आम्हाला त्यावेळी, आणि जर आम्ही बँकमध्ये ठेवलं असतं, तर 6%च्या हिसाबाने 6% किती झाले असते? 15 लाखचं 90,000 रुपये झाले असते बँकमध्ये आमच्या मासिक, म्हणजे वर्षाला. आणि महिन्याला किती झाले असते? 7,500. म्हणजे 7,500 भेटले असते आम्हाला, आम्ही खुश झालो असतो, तुम्हाला पुन्हा वोट दिलं असतं. परंतु नाही. आणखी 10 वर्षांनी, आता 10 वर्ष आली की नाही, जर ते 10 वर्ष ठेवले असते आपण पैसे, आणखी ते किती झाले असते? 10 वर्ष दिले असते तर आणखी 9 लाख आपल्याला 9 लाख भेटले असते. म्हणजे 9 लाख इंटरेस्ट भेटला असता, व्याज भेटला असता बँकमध्ये ठेवला असतं तर 6%. हे 15 लाखाचा 10 वर्षांनी नंतर म्हणजे 15 लाख झाले असते. 15 लाख झाले असते. आणि हे 15 लाख आणि 9 लाख, 15 लाख 9 लाख झाले असते. 15 लाख आणि 9 लाख म्हणजे किती झाले? 24 लाख. 15 लाख ठेवला असता बँकमध्ये, तर 9 लाख आम्हाला इंटरेस्ट भेटला असता, सूट भेटला असता. टोटल किती झाले असते सगळे मिळून? 15 आणि 9 म्हणजे 24 लाख झाले असते. तर 24 लाखाचा आता वर्षाला मध्ये 6%च्या हिसाबाने किती भेटले असते आम्हाला, आमचे ना भाऊबंधूंना. हां, एके घरामध्ये एका परिवाराला 1,44,000 भेटले असते 10 वर्षाच्या नंतर बँकमध्ये पैसे ठेवले असते तर. इन्कम टॅक्स सोडून टाका. आणि आता 1,44,000 झाले असते, म्हणजे एक महिन्याला 12,000 झाले असते. 12,000 किती खुश झाले असतो आम्ही. तुम्हाला वोट मागायची जरूरतच नव्हती, भीक मागायची जरूरत नव्हती. आज तो काल आलाय ना, यात तुम्ही भोगता. नाही तर तुम्हाला आम्ही पुन्हा दिला सुरूला वोट. परंतु नाही, BJPवाल्यांनी जी आम्हाला बोलणं केलं होतं, जे प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं, ते अजून पुरं केलं नाही. ते लाडली बहीण योजना देऊन काय फायदा आता? त्या 1,500 आता 12,000 भेटले असते. 12,000 महिन्याला. आलं लक्षात? तर ते तुम्ही फेल झालं. फेलियर, टोटल फेलियर. तुम्ही पडले खाली हो त्यासाठी. दुसरी तुम्ही आता हल्ले माहिती आहे काय?
सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकला काय आणलेलं आहे आता शेवटला जे आम्ही ज्येष्ठ नागरिक जाणार वर. आता तुम्ही आणलं काय आणलेलं आहे की 60 वर्षाचे लोक असतील पुरुष त्यांना 40% माफ. कुठे? बसमध्ये, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्टमध्ये बसेस आहेत ना, त्यामध्ये 40% माफ 60 वर्षाचे ओव्हर असेल तर. आणखी काय केलेलं आहे? नाही सॉरी 60 वर्ष नाही, 75 वर्ष. 60 वर्ष नाही, 75 वर्ष असतील तर त्यांना माफ करणार. कसलं? बसचा प्रवासासाठी. महिला जे आहेत त्यांना पण प्रवास माफ केलेला आहे 50% केलं आहे की नाही. आणि आमचे महिला आता खुश झालेत, आमचे ज्येष्ठ नागरिक खुश झालेत. अरे पण वाट लावली आमची कशी ती सांगतो मी. पहिला काय होतं ट्रेनची गोष्ट आता करतो मी. ट्रेन आहे ना, गाडी, रेल्वे गाडीमध्ये आपल्याला ज्येष्ठ नागरिकला जे 60 वर्ष होते त्या लोकांना, पुरुष लोकांना 40% कन्सेशन भेटायचं आणि 58 वर्षाच्या महिलेला किती मिळायचे? 50% रेल तिकीटची सूट मिळायची. ते तुम्ही बंद करून टाकलं. त्यावेळी बंद केलं. ज्यावेळी सरकार काँग्रेसची होती त्यावेळी स्वस्त होते, पण तुम्ही आता ते बंद केलं, रद्द केलं आणि आता सुरू केलेलं नवीन तुम्ही योजना ज्येष्ठ नागरिकसाठी. जर ती ठेवली असती तर आम्ही खुश झालो असतो ना. तुम्हाला पुन्हा भीक मागायला लागले असते काय तिकीटसाठी, वोटसाठी? नाही. तसंच प्लॅटफॉर्म तिकीट जी होती त्यावेळी काँग्रेसच्या वेळी जे प्लॅटफॉर्म तिकीट होती माहिती आहे ना, 5 रुपये 10 रुपये. कोविड आलं 2020ला, ते तुम्ही बंद केलं. ते सीताराम आणि कोण आहे ती फायनान्स मिनिस्टर, त्यांनी बंद करून टाकलं. आजपर्यंत तुम्ही ते जी हे होती सूट होती ते तुम्ही सोडली. आता तुम्ही किती केले? 50 रुपये केले. 50 रुपये किती? 50 रुपये तुम्ही केले कोविडपासून तर आजपर्यंत तुम्ही रद्द केलं नाही. म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट गरीबाला 50 रुपये द्यायला लागतात. जे काय तुमचे लोक जात असेल बाहेरगावी त्यांना पण सोडायला जायचो ना, तर तुम्ही 50 रुपये द्यावा लागतात आता यांच्या वेळी. आणि तिकीटचा भाव त्यावेळी पण काँग्रेसच्या वेळी लय कम होता, लय कमती होती. तो लालू प्रसाद होता ना रेल्वे मिनिस्टर, त्यांच्या वेळी तर 5 वर्ष मी पाहिलं 1 वर्ष पण तिकीटचा फेअर वाढला नाही, गाडी भाडं वाढलं नव्हतं, सर्व काही चांगलं चालू होतं. परंतु हे सरकार आली, यांची BJP सरकार आली केंद्रामध्ये, तर अजून काय केलं? सर्व रद्द केलं, बंद करून टाकलं. आणि दुसरी गोष्ट, ज्या तिकीट रेल्वे तिकीट आहेत ना त्या वाढल्या, एवढ्या वाढवायला लागल्या बोलू नका. आणि काय सुविधा देतात रे? तिकीट वाढ केली, काय सुविधा दिलेली आहे? फक्त ते बुलेट ट्रेन पाहिजे त्यांना मुंबई टू गुजरातमध्ये जाण्यासाठी. आणखी तर थोड्या चमकवाल्या गाड्या चालू केलेल्या आहेत. पण तुम्ही जावा मद्रासमध्ये जावा किंवा दुसऱ्या कुठे जावा, ट्रेनची हालत बघा. साऊथमध्ये जावा, दक्षिणमध्ये जावा, ट्रेनची हालत बघा. सेकंड क्लासमध्ये आणि थर्ड क्लासमध्ये AC पैसे जास्त घेतात. आणि तिथे झोपायला गेलं तर कॉकरेज येतात, झिल्ला येतात. आणखीन जेवायला गेलं तर तिथं झिल्ला येतात. टॉयलेटमध्ये गेलं, वॉशरूममध्ये गेलं तिथं झिल्लं. अरे झिल्लं म्हणजे काय? कॉकरेज आत येतात. पैसे घेतात की नाही? वाढलेला पैसे वाढवले ना, मग का सुविधा देत नाही?
पेस्ट कंट्रोल काय करत नाही, ते वरवरून काढतात. अरे पण आपले फट असतात ना, त्या फट्टीमध्ये घुसलेले असतात ते चोर घोड कॉक्रोच आमचे, पण त्यांना तुम्ही काय करत नाही, खाली वर औषध थूक लावतात आम्हाला दाखवायला, हा आम्ही एक पेस्ट कंट्रोल करतो, पेस्ट कंट्रोल करतो. काय नाही हो, गाड्या तिकडल्या गाड्या बघा कशा झाकधक ठाकटक 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 मेलेल्या मुर्दार असतात तशा. काय केलं नाही आलं ते खाली वर असतं ना, लिपस्टिक देतात मार वर लावतात, ते तोंड एकदम चांगलं करतात, लिपस्टिक लावून होठ चांगलं करतात. तसं हे बाहेर चकमक दाखवतात आणि आतमध्ये एकदम खराब, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात आउटसाईड बटर इनसाईड गटर. तर या लोकांनी असं केलेलं आहे. तर हे जे नागरिकांना दिलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकला, हे आता देऊन काय फायदा नाही. पहिला दिलं असतं ना त्याचवेळी आणि कंटिन्यू केलं असतं तर लोक खुश झाले असते. तसंच तिसरा मी पॉईंट घेतो मी शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना आता त्यांना काय केलेलं, त्यांचं कर्ज माफ केलेलं आम्ही. जोरजोराने होतात मी कर्ज माफ केलं. अरे काय तुम्ही कर्ज माफ केलं आणि कधी केलं? शेतकरी बिचारे मरतात, उन्हामध्ये मरतात, पावसामध्ये मरतात. तुम्हाला आम्हाला आमच्यासारख्या लोकांना जेवण देतात, अन्न देतात, आणि त्या लोकांना तुम्ही काय केलं? भाव वाढवून दिला. तुम्ही बोललेलं होतं ना, मोदींनी बोललेलं होतं ना, अरे आएगा तो देखो ये शेतकरी जो है ना, किसान भाई जो है ना, उनको 2 गुना में पैसा दूंगा. उनका जो क्रॉप है उनको 2 गुना में पीक देता ना, पीक 2 गुना ऊपर करेगा. और आणखी काय काय त्यांनी फेकलं होतं तुम्हाला माहिती नाही. लय फेकलं होतं, तुम्हाला माहिती आहे. माहिती नाही माहिती आहे. एवढं फेकलेलं होतं. अजून 2 गुना दिलं पण नाही आजपर्यंत, आणि आता देवायला लागले कर्ज माफ करायला. अरे ते पेस्टिसाईड जे असतात, युरिया वगैरे असतात, जे लागतं ते यामध्ये ॲग्रिकल्चर लँडमध्ये पिकायला काहीतरी लागतात ना, शेतीमध्ये, त्याचा भाव किती वाढला. बाबा जमीन आसमानचा भाव वाढला. GST लावलं, वाट लावून टाकली शेतकरी लोकांची. शेतकरी बिचारी रडतात आणि बोलतात काँग्रेसच्या वेळी किती शेतकरी लोकांनी आत्महत्या केली. आम्ही करून देणार नाही, मी मोदी आहे, मी 56 छातीचा मोदी आहे बोलतो तुम्हाला. केलं काय? नाही केलं. उलटं आता देतात काय त्यांना 6,000 रुपये. कोणाला? शेतकऱ्यांना 6,000 रुपये, ते बी वर्षाला 6,000 रुपये. 6,000 रुपये काय होणार हो? शेतकरी काय करणार बिचारे सांगा ना. आणि ते पण 3 इन्स्टॉलमेंटमध्ये. किती इन्स्टॉलमेंटमध्ये? 3. 4 महिने झाले तर 2,000, दुसरे 4 महिने झाले आणखी 2,000, आणि तिसरे 4 महिने झाले म्हणजे वरीच झालं आणखी 2,000, म्हणजे 6,000 देणार तुम्हाला. तुकडा 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 भागतो ना, तुकडे फेकतो तसा तुकडे देणार. अरे काय करायचं तर सागं करा बाबा. लोकांची सेवा करा. शेतकऱ्यांचे भाव बहीण आहेत, उन्हात मरतात, त्यांना काय चांगला भाव द्यायचा नाही. ते तुम्हाला माहीत आहे पंजाबमध्ये काय झालं शेतकरी लोकांचं? पंजाबमध्ये शेतकरी आपला गॅरंटीड मिनिमम सपोर्ट प्राईस जे होतात ना, बोलतात की आम्हाला ही गॅरंटी द्या एवढ्या प्राईससाठी, एवढ्या पीकसाठी. ती काय दिलं नाही, आणि ते लोक आंदोलन केलं. कुठे? पंजाबमध्ये. त्या लोकांना दिल्लीमध्ये यायचं होतं आंदोलन करून, पण या लोकांना करून दिलं नाही. तिथं बॅरिकेड केलं, जसं हिंदुस्थान पाकिस्तानचं असतं ना बॅरिकेड, ते केलं. आणि जो काय येत होता त्या लोकांना शूट केलं. धार 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 धार. किती लोकांना मानलं माहिती आहे काय? एक पोलिसाला पंतप्रधान गेला नाही तिथं. हे शेतकरी म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे ना, अन्न देतात आपल्याला, त्यांच्या तिथं भेटायला गेले नाही. एक पोलिसाला त्याला काय बोलतात की हे शेतकरी जे आहेत ना,
आतंकवादी आहेत. कोण आहेत? आतंकवादी आहेत, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट आहेत. त्यांना लोकांनी चढवलं. अरे ते लहान मुलं आहेत का? पंजाबी लोक कोण होते बाबा? सरदार कोण आहेत? आपल्या देशाचं रक्षण करणारं ते पंजाबी लोक आहेत. कोण घाबरत नाही तर कोणाला? आपलं संरक्षण कोण करतो? आपले पंजाब लोक जास्त करतात, पंजाबी लोक. आणि त्यांना सांगता मी टेररिस्ट आहे लोक. अरे काय तुम्ही बाबा? हां, दिलं तुम्हाला खुर्शी दिली तर वाटेल तेवढं बोलायचं, वाटेल तेवढं वागायचं आणि वाटेल तेवढे कायदा आहे ना असे. दुसरं काय, 2013ला 752 शेतकरी मेले बिचारे, सुसाईड केलं, आत्महत्या केलं. त्याच्याचबरोबर जे कामं करतात ना त्या लोकांनी. आणि 2014ला 12,360 शेतकरीने सुसाईड केलं, आत्महत्या केलं. आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड जो आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, ते काय दाखवतात की 2014 ते 2022ला किती लोक मिळाली माहिती आहे काय? आता आत्महत्या केलं शेतकऱ्यांनी आणि ज्यांचे लोक जे कामं करतात त्यांच्याबरोबर 1,474 लोकांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली. काय या लोकांनी मदत केली सांगा? काय मदत केली आणि शेतकरीसाठी? एवढे लोक मरतात, अजून काय केलं नाही? काहीच नाही केलं भाऊ, काय नाही केलं. फक्त हिंदू गेलं आणि हिंदूशी वाट लावून टाकलेली. हिंदूला काही दिलं नाही. दिलं का हिंदू लोकांना? आमच्या हिंदू बांधवांना काय दिलं? मुसलमान हिंदू पहिला हिंदू नव्हते काय? सरकार जी होती काँग्रेसच्या वेळी, त्याच्यामध्ये हिंदूच होते ना, की मुसलमान होते का ख्रिश्चन होते? पंतप्रधान सर्व काही जो वरून खालपर्यंत मंत्री होते ते जास्त करून हिंदू होते ना. 80% 90% हिंदू होते. त्यावेळी काय झालं नाही. आता तुमचे सरकार आले आहे, BJPचे सरकार आले आहे केंद्रामध्ये 2014ला, आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू खतरे में है. अरे हिंदू कैसे खतरे में रहे? सब कुछ तुम्हारे हाथ में है. ED है, CD है, CBI है, इनकम टैक्स है, पुलिस है, कोर्ट है, सब कुछ तुम्हारा. अपना न्यूज़पेपर है, TV है, सब आपके हाथ में है. तो भी बोलता है कि हिंदू खतरे में है. ये हिंदू लोग को फंसाते हो अपने खुशी के लिए, अपना खुशी बचाने के लिए और सत्ते पे रहने के लिए हिंदू करते हो. हिंदू के लिए तुम कुछ करते नहीं है. बहुत हिंदू लोग को आपने मारा भी है. बहुत हिंदू लोग, शेतकरी जो है ज़्यादा सब तो हिंदू ही है. शेतकरी जो है वो हिंदू ही है. कैसे मर गए बेचारे? कितने मर गए? क्या किया उन लोग के लिए? कुछ नहीं किया. कुछ किया नहीं है आपने. BJP वालों, बस हो गया. अभी तुम्हारा तमाशा बहुत हो गया. बहुत सुन लिया, जुमलेबाजी बहुत किया, वादे बहुत किया, लेकिन आपने एक भी वादे पूरे किए नहीं है. उल्टा हमारा देश है उसको नीचे लाया है और ऊपर लाया नहीं है. खाली बताते हैं प्रेस वाले, क्योंकि उनको पैसा मिलता है, उनको दबाया गया है. टी वाले भी जुमलेबाजी कर रहे हैं. मोदी मीडिया बोलते हैं ना, वो सब जुमलेबाजी कर रहे हैं. कुछ सच बताते नहीं हैं. असली सच जो है, जो हमारे देश में चल रहा है, वो बताते नहीं हैं. बताएंगे तब पता भारी पड़ने वाला है आपको. आप ये नहीं भूलना, आपके भी दिन आएंगे. सुनार के एक लोहार के आने वाले हैं दिन. संभल के रहना बेटे. अभी तो आपको दूसरा मैं बताना चाहता हूँ थोड़ा. ये जो 2 मिनट,
हाँ, ज़रा थोड़ा है माइनॉरिटी जो है, क्रिश्चियन माइनॉरिटी बम्बई में और पूरा हिंदुस्तान में जो माइनॉरिटी है क्रिश्चियन, उसके बारे में भी तुम लोग क्या करते हैं? उन लोग को भी मारपीट कर रहे हो। आपके जो थोड़े हिंदू जो बने बजरंग दल वाले हैं उनको चढ़ा रहे हो, जो वीएसपी हिंदू महासभा वाले हैं उनको चढ़ा रहे हो, उनको मारने को बोलते हो। क्रिश्चियन के पादरियों को, क्रिश्चियन के जो नन हैं उनको, सिस्टर लोग को, क्रिश्चियन के जो स्कूल है वो तोड़ फोड़ कर रहे हो, क्रिश्चियन की जो चर्चेस है उसको तोड़ फोड़ कर रहे हो। क्या मिलता है आपको तोड़ फोड़ करने से? बताना मुझे, बताओ क्या मिलता है? हाँ, कुछ मिलता है क्या? बताओ। उनके जो स्टैचूज़ है, वो क्रॉस है, वो भी तोड़ते हो। क्या गुनाह किया है? आप बोलते हैं कि वो लोग धर्म परिवर्तन करते हैं। धर्म परिवर्तन करते हो, ये सब झूठ बोलते हो यार। ये हिंदू को फंसाते हो आप, दस कुछ नहीं है। और खाई जो बजरंग दल बेचारे हैं उनको भी फंसा रहे हो। अच्छे अच्छे हिंदू महासभा वाले हैं उनको ही फंसा रहे हो। ये आरएसएस वाले और तो बीजेपी वाले। धर्म परिवर्तन होता तो 1.5% रहता था आज तक क्रिश्चियन हिंदुस्तान में, 30-40% हो जाता था। लेकिन 1.5% नहीं, हम लोग 1.5% के लोग हम लोग हैं और तुम डरते हो धर्म परिवर्तन करते हैं। अरे झूठ फेरना बस करो, गरीबों को मदद करो। गरीब जो है ना, सबसे गिरा हुआ बेचारे लोग हैं जिसको अन्न बिन्न मिलता नहीं है, कपड़े लता मिलता नहीं है, उनको जाकर वो सेवा चाकरी करो, उनको कुछ दे दो। तो क्यों आएंगे उनको क्रिश्चियन में क्रिश्चियन में के पास? क्रिश्चियन लोग धर्म परिवर्तन करते हैं। कैसे करते हैं? कैसे परिवर्तन करते हैं? धर्म परिवर्तन नहीं करते हैं कि तुम क्रिश्चियन बनो। क्रिश्चियन लोग क्या करते हैं? आत्मा होता है ना, आत्मा, उसका परिवर्तन करते हैं। आत्मा का परिवर्तन करते हैं। मान सम्मान जो मिलता है ना, वो क्रिश्चियन लोग उनको देते हैं। और फुकट में, फ्री में उनको मेडिकल देते हैं। मेडिकल समझता है ना, इलाज जो बीमार है उनका इलाज फ्री में ही करते हैं। तुम लोग करते हैं क्या? तुम लोग खाली मारपीट करते हो। वही हिंदू मुसलमान, हिंदू क्रिश्चियन, दलित, अरे सबको मारते रहो, सबके मारते रहते हो। अगर ये सब लोग एक हो जाएंगे, दलित एक हो जाएगा, क्रिश्चियन एक हो जाएगा, सिख एक हो जाएगा, जैन एक हो जाएगा, हाँ, फिर क्या हो जाएगा? देश का बंटवारा हो जाएगा। और देश का बंटवारा हम कांग्रेस वाले जो है करने नहीं दोगे। और ख़ास करके इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, सोनिया गांधी, ये जो इनका जो परिवार है ना, ये तुमको नहीं करने को देंगे। देश का बंटवारा करने को नहीं देगा। हम देशवासी हैं, समझे? क्रिश्चियन हो, दलित हो, सिख हो, मुस्लिम हो, सब देशवासी है, देश के लिए मरने वाले हैं। एक है हम लोग, एक होएंगे देश के लिए। अगर पाकिस्तान आएगा, आक्रमण करेगा, या कोई भी आक्रमण करेगा सिलोन से, श्रीलंका से, या कलकत्ता से, अपना इधर बांग्लादेश से, या म्यांमार से, या और किधर चाइना से, तो हम लोग सब मिल के उनके खिलाफ जाएंगे, समझे ना? तो ये जो आलतू फालतू बात नहीं करना, लोगों को भड़काने की बात नहीं करना। हम लोग देशवासी है, सच देशवासी है, और देशवासी रहेंगे। आज रहेंगे, कल रहेंगे, मरते दम तक रहेंगे। हिंदुस्तान के देशवासी। हमारा देश महान, हमारा भारत महान, हिंदुस्तान हमारा है, रहेगा, अभी भी रहेगा, कल भी रहेगा, और परसों भी रहेगा। आप जानते हो मैं क्रिश्चियन हूँ, घोड़ाले में रहता हूँ मैं। 44 साल हो गया, 44 साल, 44 ईयर्स। वडाले में नाका है ना,
स्टेशन के बाजू में बाहर, मैं हमारे दोस्त लोग जो है झंडा वंदन करते हैं। क्या करते हैं? देश का झंडा फैला रहे 15 अगस्त को और जनवरी 26 को हम देश का झंडा हम फैलाते हैं। तुम लोग क्या करें? कभी किया आपने? बीजेपी तक हमारे देश का झंडे को मान सम्मान देते नहीं थे, अभी देने लगे आप मान सम्मान। आप तो तुम्हारे जो सेंटर है ना किधर नागपुर में, करते हो क्या? झंडा वंदन करते थे क्या? तुमको जन गण मन बोलने को आता नहीं है, तुम्हारे लीडर लोग को जन गण बोलने को आता नहीं है। काय का देशवासी तुम लोग है? काय का नेशनलिस्ट है? बताओ ना हमको। जन गण मन बोलने को भी आता नहीं उन लोग को। कितना बार मैंने देखा है वीडियो में, उन लोग को बोलने को आता नहीं है। तुम्हारे लोग हैं जो है ना, गिने हुए लोग मंत्री, उनको आता नहीं, तो हमने देखा है। अरे छोड़ो अभी सब बात, अभी इलेक्शन आ गया है। अभी हमारे जो लोग हैं, महाराष्ट्र जो लोग हैं और जो यूपी वाले हैं, बिहार वाले हैं, कलकत्ता वाले हैं, केरला वाले हैं, तमिल वाले हैं, गुजरात वाले हैं, राजस्थान वाले हैं, जो मुंबई में है, महाराष्ट्र में आते हैं, उद्योग कर रहे हैं, रोजी कर रहे हैं, रोजी रोटी खा रहे हैं। उन लोग देखो कैसा क्या करने वाले हैं, आप लोगों को सबक सिखाने वाले हैं उन लोग भी बहुत दुखी हो गए हैं। आपने क्या काम करता था तो ऐसा प्रसंग नहीं आता था, असा वेळ आला नसता, परंतु तुम्ही काय केलं नाही। तर मेरे दोस्तों, प्यारे भाइयों और बहनों, 20 तारीख को वोट, अपना कीमती वोट जो है वो किसको देंगे? अपने भलाई के लिए, अपने आगे के लिए, आपके बाल बच्चे के लिए, हमारे महाराष्ट्र के बढ़ने के लिए, महाराष्ट्र अच्छा होने के लिए, हमारा देश आगे बढ़ने के लिए, देश के हित के लिए, महाराष्ट्र के हित के लिए, महाराष्ट्र में रहते हैं उनके हित में, महाराष्ट्र से बाहर से आए उनके हित में आप किसको देंगे? महाविकास आघाड़ी को। किसको? महाविकास आघाड़ी को। महाविकास आघाड़ी में कौन कौन है? पहले कांग्रेस है, जिसकी निशानी क्या है? हाथ का पंजा। हाथ का पंजा। ये इंदिरा गांधी का हाथ का पंजा मतलब है ना, क्या क्या काम किया था, उसका नाम बदनाम किया बाद में, नहीं ऐसा नहीं, लेकिन बहुत काम किया था। मुझे मालूम है ना क्या क्या काम किया है, मैं सब देखेला है, और मैं खुद बांटेला है, लोगों को पैसा बांटेला है योजना में, कि लाख करोड़ों से पैसा बांटेला है। उस वक्त 84 की बात करता मैं, उसके पहले ये क्या बात करते हैं? कुछ देते नहीं है, खाली बच खाते हैं अपना पावड़ा अपने घर में बाल बच्चों के लिए रखते हैं, फैमिली के लिए रखते हैं, और कुछ नहीं है। ये कांग्रेस है जो गरीब को देखते हैं, मध्यम वर्ग के लोग देखते हैं, अपने देश को देखते हैं, देश का जो यह है ना बाउंड्री, उसको भी देखते हैं। ज़्यादा कौन आवाज़ किया? आवाज़ कर सकते थे क्या इंदिरा गांधी के टाइम में? हाँ, फॉरेन के देश वाले नहीं। तो कांग्रेस, और दूसरा जो इनको हाथ, जहाँ पे ये हाथ वाले खड़े हैं, कांग्रेस वाले खड़े हैं, उसको हाथ के पंजा को थप्पा मारना। दूसरी बात है, कौन है साथ में महाविकास आघाड़ी में? हमारे शरद पवार साहब। ये क्या खिलाड़ी बहुत है, पहुँचे बेचारे हैं, उम्र बेचारे की है 85। क्या किया आपने? उसके परिवार को आपने देखा कैसे उसके पार्टी फोड़ दिया, आपने सब कुछ देखा। किसने किया? ये बीजेपी वालों ने, ये फडणवीस, शाह, वो तुम्हारा मोदी, ये सब फोड़ने का काम किया है। पार्टी फोड़ो, पैसा दो, एमएलए को खरीदो और खुशी बचाओ और अपना राज्य शुरू करो। ये सब कुछ किया है इन लोगों ने। तो उनकी जो पार्टी जो है, अरे उनके घर में कि कितना अच्छा चल रहा था परिवार, उनके परिवार को भी तोड़ दिया, भाई बहन का झगड़ा लगा दिया। क्या यार, तो ज़रा विचार करो, सोचो क्या किया इन लोगों ने, सब तोड़ फोड़ की।
परिवार को तोड़ दिया। अरे परिवार को तोड़ दिया तो तोड़ दिया, उसका पार्टी भी तोड़ दिया और पार्टी का नाम भी छीन लिया, और उस पर ऊपर से जो चिन्ह है सिंबल वो भी छोड़ लिया, बोलता हमारा है। अरे बनाया पार्टी किसने? शरद पवार साहब ने। और शरद पवार को भी तुमने नीचे गिराया, सब कुछ किया। ये गलत बात किया है, पसंद नहीं हमको। और सब नागरिक हमारे महाराष्ट्र के जो नागरिक है वो सब भड़क गए हैं, तुम्हारे को वो सब सबक सिखाने वाले हैं। उसी तरह अभी थर्ड कौन है? तीसरी पार्टी हमारी, अरे हिंदू हृदय सम्राट की पार्टी है, बाळासाहेब ठाकरेंची पार्टी आहे, शिवसेना UBT, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पार्टी आहे। त्याची निशाणी आहे मशाल। काय निशाणी आहे? मशाल। तर यात मशाल, तुटेरी आणि हातचा पंजाला 20 तारखेला तुम्ही वोट द्या आणि तुमचं भविष्य पुन्हा आता सुरू करा चांगलं होण्यासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी। ते त्यांची पण पार्टी फोडली। बाळासाहेब ठाकरेचा विचार काय होते? मराठी माणसांना वर आणायला, मराठी माणसाला एक करायला। ते त्यांची विचारांची पार्टी तुम्ही तोडली, तुम्ही वर आले, त्यांनी विचारांनी वर आणलं तुम्हाला। मी सर्व पाहिलं रे, 19 जून 1966ला शिवसेनेचं स्थापन झालेलं आहे, ते मी पाहिलेलं आहे स्वतःहून। कशासाठी? की मराठी माणूस आमचा वर आला पाहिजे। सन्स ऑफ द सॉईल, सन ऑफ द सॉईल म्हणजे भूमिपुत्र पुढे आले पाहिजे। आम्ही पण भूमिपुत्र आहोत। कोण? ईस्ट इंडियन, आगरी, भंडारी, कुणबी, कोली, मुंबईचे आम्ही आहोत, बाहेरचे नाही। ईस्ट म्हणजे काय कलकत्ताचे नाही, मुंबईचे आहेत, मुंबईचे। तर त्यांना पण तुम्ही आता काहीतरी सोडत द्या। उद्धव ठाकरे, मी काय बोलतो लक्षात ठेवा, तो माझे लहान आहेत। तुमचे नाना पटोले, वर्षा गायकवाड, तुम्ही मायनॉरिटी करता, पण मायनॉरिटीवाल्यांना काय देत नाही। आणि आमचे शरद पवार साहेब, तुमच्याबरोबर मी बसलेलो आहे। तुम्ही मुरलीधर आणि मी सांगलीमध्ये वसंता पाटीलच्या घरी खाली एका कमऱ्यामध्ये, आम्ही तुमच्यासाठी आहे, तुमच्याबरोबर आहोत, पण तुम्ही आमच्याबरोबर नाही, आम्हाला जवळ करत नाही, आमच्या लोकांना काही देत नाही। खाली हिंदू मराठी 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 मराठी। अरे आम्ही पण मराठी ना, मूलवासी आम्ही। तुम्ही बाहेरून आले, तुम्हाला दिली जागा राहायला कुठे? मुंबईमध्ये। तुम्ही कमाई केली मस्तपैकी, आता राहता कुठे? तुमच्या गावामध्ये। सोलापूरची येतात, कोल्हापूरची येतात, अमरावतीची येतात, नाशिकचे येतात, तुमचे कोकणातले येतात। त्यावेळी आले, आम्ही जागा दिली राहायला ना, आमची जागा तुम्ही घेतली। आमची जर जागा इस्टेक वगैरे होतं, रास्ता बनवलं काय, मीठ आगर घेतलं काय, 2 रुपयाच्या भावाने। आज आम्हाला करोडपती झालो असतो आम्ही। आमच्या जागा जमीन सगळं तुम्ही घेतल्या। अरे काहीतरी आम्हाला द्या आता, आम्ही भीक मागणार नाही। ईस्ट इंडियन जे लोक आहेत, आगरी, भंडारी, कुणबी, कोली, भीक मागणार नाही, आमचा हक्क आहे। आम्ही मूलवासी आहेत, मुंबईचे। मुंबई म्हणजे मुंबई, वसई या कोकणातलं आम्ही मूलवासी आहोत, आगरी, भंडारी, कुणबी, कोली। हक्काने मग मागतो आणि द्या आम्हाला। का देत नाही तुम्ही? फक्त तुम्ही मुस्लिम लोकांना देतात, दलित लोकांना द्या, मी बोलत नाही, आणखी लोकांना देता तुम्ही, पण ख्रिश्चन लोकांना देत नाही। विसरता, कशात विसरता तुम्ही? जागा जमीन आमची घेतली, मुंबईला आले, MLA बनवून आले, मंत्रिमंडळमध्ये आले, नगरसेवक झाले, तिथे आले, सर्व जागा जमीन आमच्या घेतल्या, रस्ता बनवण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी, BSCचा डेपो बांधण्यासाठी, एअरपोर्ट बांधण्यासाठी, ही सगळ्या जागा आमची जागा घेतलेली आहे। आणि आम्हाला काय दिलेलं आहे? चिकोटी। तुम्ही करा ना आपल्या गावामध्ये, का नाही करत? तिथं करा ना।
ते लोक बिचारे तिथून इथं येतात कामं करायला. तिकडे पोलीस लोक सोलापूरचे कोल्हापूरचे, मी विचारलं तर कुठून आले? सोलापूरवरून. कुठून आले? कोल्हापूरवरून. कुठून आले? कराडवरून. कुठून आले? नाशिकवरून. कुठून आले? ते नगरवरून. तिथे कामाला. तिथं काहीतरी उद्योग करा, सुरू करा उद्योग तिथं, चांगला उद्योग. आणि पाणी ज्या लोकांना पाणी भेटत नाही तिथं काहीतरी करा. पाणी कसा गेला पाहिजे, गावामध्ये कसा गेला पाहिजे ते करा ना. रोड कसे चांगले केले पाहिजे ते करा, ते ध्यान द्यावा. खाली पैसे घ्यायचे, पैसे घ्यायचे ठेवायचे, पैसे घ्यायचे ठेवायचे. अरे आपला लोक बघा, दुसऱ्यांचं बी बघा, आणि देव पण तुम्हाला बघणार आणि तुमचं भलं होणार. ज्या मुलांना गरीब मुलं आहेत ते गावामध्ये असतात माहीत आहे ना, नगरमा ते त्या लोकांना नदी क्रॉस करायला, नदी जे आहे ना पार करायला बोट नाही, ब्रिज नाही. आणि जिथं ब्रिज आहेत पूल बनवले आहे तुम्ही शहरामध्ये ते पण नदीच्या वर, अरे तुम्ही एक 10 फूट वर करा ना. तर नदीच्या किनाऱ्याला समजा 2 फूट 3 फूट वर करता. आणि ज्यावेळी जे रिव्हर जे आहे, नदी आहे, तिचं पाणी भरलं वर आला मग ते बुडला, तो ब्रिज बुडलो. अरे वर करा ना, 10 मजल्याच्या 6 मजल्याचे 60 फूट या 20 फूटच्या वर करा. लोकच करा ना, इंजिनियर लोकांना घ्या ना. आणि पैसे खाऊ नको ना, तर पण ते पुन्हा तुटणार. ते गुजरातमध्ये कसं तुटलं, BJPवाले ब्रिज बनवतात, ते ब्रिज सुटतात. रोड बनवतात, गटकरी रोड खड्डे बनवतात. असे नको करू. पैसे घ्या, नको आज मी बनत नाही, परंतु लिमिट पाहिजे. लिमिट पाहिजे. काय लिमिट आलं लक्षात? लिमिट पाहिजे. लिमिटमध्ये करा, लोकांचं भलं करा. नोकऱ्या ज्या आहेत ना, आता 2.5 लाख नोकऱ्या आहेत आता, त्या तुम्ही आता देणार आहेत. म्हणजे तुमची पार्टी आली तर ती भरती जी आहे 2.5 लाखाची तुम्ही भरती त्यामध्ये देणार आहे तुम्ही, मला माहिती आहे. आणि तुम्ही करणार कामं, चांगली कामं करणार. फसाही नाही, बनवी नाही ह्यांच्यासारखं. मी जास्त वेळ घेतला बाबा, माफ करा मी काय जास्त बोललं असेल तर. आणि तुम्हाला काही योग्य वाटलं, ज्या पार्टीने चांगलं केलं असेल त्यांना द्या. मी बोलत नाही आता काही या पार्टीला देऊ नको, त्या पार्टीला द्या. हां, नाही तर पूर्णामध्ये ते राग येणार त्या लोकांना, मग आमच्या लोकांना काही देणार नाही. लोक तेवढा भीक मागणार नाही आम्ही, पण आमचा हक्क आहे, आमचा हक्क आहे, आम्ही हक्काने मागतो. आम्हाला MLC दिलं पाहिजे. आम्हाला भवन बाहेरच्या लोकांना ते भवन देतात, भवनसाठी जागा येतात. सरळ जागा जमीन आमच्या घेतल्या आणि आम्हाला भवन, इस्टेट लोकांना भवनसाठी मुंबईमध्ये द्या. मुंबईमध्ये लांब नाही द्यायचं, मध्ये द्या, सेंटरमध्ये जागा द्या. मी उद्धव ठाकरे तुम्हाला बोलतो, शरद पवार साहेब तुम्हाला पण बोलतो, आणि काँग्रेसचे जो आहेत नेता हे वैशाख गायकवाड, नाना पटोले, आणखी लोक जे आहेत मोठमोठे, तुम्हाला पण मी बोलतो अग्रणी. आणि आमचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, मी त्यांच्यावर बोललेलं आहे. मला प्रियंका गांधींनी दिल्लीला बोलवलं होतं, मी गेलो नाही. तसे बाळासाहेब ठाकरेंनी मला मातोश्रीने बोलवलं होतं 1982ला, मी गेलो नाही. परंतु आमच्या लोकांना पण जर बघा, आमच्या लोकांना पण काहीतरी द्या. MLC द्या, कॉर्पोरेशनमध्ये पण काहीतरी द्या, जागा द्या. आता येणार ना, कमीत कमी 10-15 जागा द्या. आमचे लोक आहेत, जसे तुम्हाला आम्ही मदत करतो ना वोटिंग द्यायला, तसे तुमचे लोक म्हणजे आम्हाला दिले पाहिजे वोट. तर आमच्या लोकांना द्याल ना की नाही? खाली आमचे वोटच घ्यायचं बस, आणि काय नाही बाबा. शरसाहेब त्यांची मुलगी पण चांगली आहे, ती पण आम्हाला सुले मॅडम, ती पण करणं सांगा. आणि आमचे उद्धव ठाकरे आहेत, उद्धव ठाकरेचा मुलगा जो आहे हुशार आहे, कोण इलेक्शनला वडीला उभा आहे ना, तो पण हुशार आहे, तो पण देणार आम्हाला. मला का ही इज अ प्रॅक्टिकल मॅन, इज अ प्रॅक्टिकल पर्सन. ही नोस. त्याच्या वडिलांनी बोललं होतं, आम्हाला बोलवलं होतं क्रिश्चियन लोकांना की या आमच्या पार्टीमध्ये त्यावेळी 1966मध्ये, पण आमचे लोक त्यावेळी गेले नाही. चुकी झाली असेल बहुतेक आता दिवसापासून. जर आले असतं तर आम्हाला किती काय भेटलं असतं.
युनियन शिवसेनाचं आहे, तिथं जागा भेटल्या असत्या आम्हाला, सर्व कामाला भेटलं असतं, पण ती चूक केली यावेळी. ओके, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.